मानव शेवटचा चंद्राच्या जवळ पोहोचला त्याला 50 वर्षांहून अधिक काळ लोटला. पण यावेळी मानवाचं पाऊल चंद्राच्या पुढे पडलं. नासाच्या आर्टेमिस 2 या मोहिमेनं मानवाला डीप स्पेसमध्ये पोहोचवलं. भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी ही एक मोठी झेप आहे. 10 दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर 11 एप्रिल 2026ला आर्टेमिस 2चं ओरियन स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर पोहोचलं. ही मोहीम नेमकी काय आहे, ती इतकी महत्त्वाची का आहे आणि यामुळे आपण चंद्रावर आणि मंगळावरही कायमस्वरूपी घर बनवू शकतो का, याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमधून. आर्टेमिस 2 ही नासाच्या आर्टेमिस प्रोग्राममधली पहिली क्रूड म्हणजेच मानवी मोहीम आहे. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून 1 एप्रिल 2026 रोजी ओरियन स्पेसक्राफ्ट यशस्वीरित्या झेपावलं आणि 10 दिवसांचा अंतराळ प्रवास करून ते पॅसिफिक महासागरात उतरलं. 4 अंतराळवीर रीड वाइझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच आणि कॅनडाचे जेरेमी हॅन्सन यांनी ओरियन या अत्याधुनिक स्पेसक्राफ्टमध्ये बसून चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. यावेळी मानवी इतिहासात पहिल्यांदाच चंद्राच्या डार्क साइडवरून एखाद्या मानवी अंतराळयानाने प्रवास केला. मानवी डोळ्यांनी प्रत्यक्षात पहिल्यांदाच चंद्राची डार्क साइड पाहिली. या मोहिमेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ट्रान्सलुनार आणि फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी. पृथ्वी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून नैसर्गिकरित्या हे यान पुन्हा पृथ्वीकडे परत आलं. यामुळे इंधनाची बचतही झाली आणि काही तांत्रिक बिघाड झालाच असता तरीही हे अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येऊ शकणार होते. इथे आवर्जून सांगण्यासारखी एक गोष्ट अशी की इस्रोने याआधीच चांद्रयान मोहिमेमध्ये ट्रान्सलुनार ट्रॅजेक्टरीचा वापर केला होता. अंतराळवीरांनी या 10 दिवसात केवळ प्रवासच केला का, तर नाही, काही महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोगही यावेळी केले गेले. मानवी अवयवांना मिमिक करणारी किंवा नक्कल करणारी ऑर्गन ऑन अ चिप नावाच्या एका बायोमेडिकल टेक्नॉलॉजीचा यावेळी प्रयोग करून पाहिला गेला. अंतराळातील रेडिएशन आणि झिरो ग्रॅव्हिटीचा मानवी DNA वर काय परिणाम होतो याचाही अभ्यास केला गेला. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान मानवाने पृथ्वीपासून 4,06,771 किलोमीटर दूर जात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. 1970 मधील अपोलो 13 मिशनने 4,01,71 किलोमीटर इतका प्रवास केला होता. याशिवाय ओरियन कॅप्सूलमधील ऑक्सिजन, पाणी आणि अन्न मानवी अंतराळ प्रवासासाठी पुरेसं आहे का याची ही अंतिम चाचणी होती. चंद्राच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच फार साईडला गेल्यावर पृथ्वीशी संपर्क कसा राहतो याचंही परीक्षण यावेळी केलं गेलं. ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे आता आर्टेमिस 3चा मार्ग मोकळा झालाय. आर्टेमिस 3 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाचं लँडिंग करण्याची योजना आहे. मानव चंद्रावर मंगळावर वस्ती कधी करेल हे आत्ताच सांगता येणार नाही, पण आर्टेमिस 2 ही मोहीम त्यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी होती. आर्टेमिसच्या भविष्यातील मोहिमा आपल्याला केवळ चंद्रावर परत नेणार नाहीयेत, तर तिथून पुढे मंगळ ग्रहाच्या प्रवासासाठी तयार करणार आहे. चंद्रावर आणि मंगळावर वस्ती करण्याचं मानवाचं स्वप्न काही नवीन नाही. भारताचं चांद्रयान 4 आणि गगनयान मिशन हे त्या दिशेकडचंच एक पाऊल असणार आहे. खरं तर अशा अंतराळ मोहिमा या मानवी आणि वैज्ञानिक प्रगतीचं लक्षण असल्या तरी त्या जागतिक राजकारणातही आपला प्रभाव सोडतात. अमेरिका रशिया कोल्ड वॉर दरम्यान स्पेस रेस शिगेला पोहोचली होती. तेव्हाही त्या रेसचा एंड पॉइंट होता चंद्र. 21व्या शतकात ही स्पेस रेस थोडी थंडावली, पण आर्टेमिस 2 मुळे कदाचित ही स्पेस रेस पुन्हा सुरू होऊ शकते आणि यावेळी खेळाडू पण जास्त असणार आहे. स्पेस रेस 2.0 मध्ये मंगळ ग्रहाचं नवीन टार्गेटही जमा झाले. जगातले वेगवेगळे देश स्पेस पॉवर होण्यासाठी चढाओढ करत असताना अमेरिकेने ही कामगिरी करून दाखवली. ही त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानाची एक झलक आहे. आगे आगे देखो होता है क्या. तुम्हाला या स्पेस रेस विषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या युनिक फीचर्स पोर्टल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.